अंबरनाथ नगर परिषद निवडणुकीच्या मतदानाआधी आणि मतदानावेळी मोठा गोंधळ झाल्याचं पाहायला मिळत आहे। भाजपकडून पैसे वाटप करण्यात येत असल्याचा राष्ट्रवादी काँग्रेसनं आरोप केलाय, तर शिवसेनेनं शेकडो बोगस मतदार आणल्याचा आरोप भाजप आणि काँग्रेसनं केला। रात्री भाजपकडून ईव्हीएम मध्ये छेडछाड झाल्याचा आरोप शिंदेंच्या शिवसेनेनं केलेला आहे। अंबरनाथमधील प्रभाग क्रमांक 28 मध्ये 2 जणांना पैशाची पाकिटं वाटत असताना अजित पवारांच्या राष्ट्रवादीच्या कार्यकर्त्यांनी दोघांना पकडले। भाजपच्या उमेदवाराकडून हे पैसे वाटप केलं जात असल्याचा आरोप अजित पवारांच्या राष्ट्रवादीच्या कार्यकर्त्यांनी केलाय, तर याप्रसंगी पोलीस देखील घटनास्थळी दाखल झाले। काय नाव आहे बघा, सांगायला लागेल त्यांना, सांगायला लागेल ना। मी बाहेरून आली तर मी बघितलं इथे खूप गर्दी आणि गोंधळ चालू होता, तर मला कळलं की बीजेपीचे हे शिर्के आणि ठुबे इथे पैसे वाटण्यासाठी आले होते। तर मी त्यांना काही न बोलता मी बाजूला इथे उभी असताना त्यांचे अजय पाटील आणि रवी पाटील यांची काही माणसं, सचिन पाटील, तुषार रोकडे, तुषार पाटील, अक्षय पाटील हे सगळे आले असता मी सचिन पाटीलला विचारलं की चांगल्या पद्धतीने तुम्ही मतं घ्यायची ना, हे पैसे वाटून तुम्ही का असं करताय? तर सचिन पाटील माझ्या अंगावर धावून आला आणि मला बोलतो तू कोण विचारणारी? म्हटलं मी या बिल्डिंगची रहिवासी आहे, त्याच्यामुळे मला हा प्रश्न विचारण्याचा हक्क आहे। तर हे पूर्णपणे चुकीचं झालं आहे, तर याच्यावरती कारवाई झाली पाहिजे। तर अंबरनाथमध्ये मतदानासाठी 200 बोगस मतदार आणल्याचा भाजपनं आरोप केलेला आहे। भाजपच्या अभिजित करंजुलेंनी शिंदेंच्या शिवसेनेवरती बोगस मतदानाचा आरोप केलाय। मतदानासाठी शेकडो महिलांना एका सभागृहात गोळा केल्याचा भाजपचा आरोप आहे। काँग्रेस आणि भाजपचे कार्यकर्ते घटनास्थळी दाखल झालेत, वातावरण तापलंय। बोगस मतदानासाठी भिवंडीतून महिला आणल्या असा आरोप करण्यात आलेला आहे। दरम्यान सहाय्यक पोलीस आयुक्त शैलेश काळे यांच्याशी या संदर्भात आमच्या प्रतिनिधींनी बातचीत केली, त्यांनी काय सांगितलं पाहूया। आपल्या सोबत सहाय्यक पोलीस आयुक्त जे आहेत शैलेश काळे सर आहेत। काल रात्री भिवंडीवरून जवळपास 200हून अधिक महिला ज्या आहेत त्या मतदानासाठी आल्याचा आरोप जो आहे तो भाजपकडून करण्यात आलेला आहे। नेमकं काय घटना आहे आपण सरांकडून जाणून घेणार। सर, नेमकं काय घटना आहे आणि कधी आपल्याला ही सगळी माहिती मिळाली होती? काल रात्री 12 वाजताच्या दरम्यान आम्हाला या अनुषंगानं गोपनीय माहिती मिळाली होती। त्या अनुषंगानं आम्ही सदर ठिकाणी आमचे सिनियर पीटर, क्राईम पीटर आणि DB पथक यांच्यासह सदर ठिकाणी पडताळणी केली। सुरुवातीला आम्हाला सर्व लाईट्स वगैरे बंद असल्यामुळे आम्हाला काही लक्षात नाही आलं, परंतु एक अर्ध्या तासानंतर आम्हाला थोड्याशा हालचाली दिसल्यामुळे आम्ही त्या ठिकाणी महिला कर्मचाऱ्यांकरवी तिथं पडताळणी केली असता आम्हाला काही महिला त्या ठिकाणी आढळून आल्या। सुरुवातीला आम्हाला त्यांनी जे काही रिझन सांगितले होते त्या रिझनच्या अनुषंगाने आम्ही खात्री केली, परंतु ते रिझन्स खोटे असल्याचे आमच्या निदर्शनास आले। कुठून आले होते हे सगळे लोक? नाही, अद्यापर्यंत आपल्याकडं तशा प्रकारचे कोणतेही मतदानाचे ओळखपत्र किंवा कोणत्याही गोष्टी आपल्याला मिळून आलेल्या नाही आहेत, परंतु त्यांचे या परिसरामध्ये मतदान आहे का या अनुषंगानं सुद्धा खात्री केली जाणार आहे। त्याचबरोबर FST पथकाकडनं आणि ऑब्झर्वर साहेबांकडनं सुद्धा या अनुषंगानं पडताळणी केली जाणार आहे। खरं पाहिलं तर 2 ठिकाणी आणखी वेगवेगळ्या घटना घडल्या, काही पैसे वाटप असेल किंवा EVM मशीनमध्ये देखील छेडछाड झालेली आहे, अशा काही घटना देखील समोर आलेल्या आहेत। या अनुषंगाने काय आपल्याकडे दाखल झालं आहे का आतापर्यंत? अद्यापर्यंत अशा कोणत्या पोलीस स्टेशन स्तरावर तक्रारी FST पथकाकडनं आलेल्या नाही आहेत आणि तशा काही तक्रारी आल्या तर तात्काळ आपल्याकडनं कारवाई केली जाईल। ज्या महिला ज्या आहेत त्या कुठून आल्या होत्या, कशासाठी आल्या होत्या, याबाबतची सगळी चौकशी करूनच पुढे कारवाई केल्या जाईल। कॅमेरामॅन विनय राजभरसह सुरेश काटे, ABP माझा, अंबरनाथ। ABP माझा, उघडा डोळे बघा नीट।